नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राधेश्याम बालकृष्ण राठोड, BM प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी, शासकीय महाविद्यालय अकोला. आज आपण इथे गणित विषयाचा क्षेत्रफळ हा टॉपिक बघणार आहोत. वर्ग 7 वर्गामधील क्षेत्रफळ हा टॉपिक बघत असताना आपण काल त्रिकोणाचे क्षेत्रफळ हा अभ्यासला. त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळावर आलेले उदाहरण कसे येतात, कसे सोडवायचे आणि दिलेली माहिती कशी लिहायची, त्याचं डाटा कसा रूपांतर करायचा हे सुद्धा बघितलं. आज आपण बघणार आहोत क्षेत्रफळामध्ये चौकोनाचे क्षेत्रफळ, त्यात चौरसाचे व आयताचे क्षेत्रफळ व वर्तुळाचे क्षेत्रफळ. हे बघत असताना आपण लिहून घेऊ. वर्ग 7वा विषय गणित. घटक क्षेत्रफळ. दिनांक 25/6/2022. त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? उपघटक चौरसाचे क्षेत्रफळ. सुरुवातीला चौकोनाचे क्षेत्रफळ बघत असताना क्षेत्रफळ. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ हा भाग बघितला, तर एकदा त्याच्यावर रिव्हिजन करून घेऊ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ. मी 3 आणि डॉट केलाय, त्याच्यावरून तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की 3 म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय बघितलं होतं आपण? बरोबर 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. जेव्हा आपण समजा समोर जात असतो तेव्हा आपलं पाठीमागचं शिकवलेलं रिवाइज करत चला, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत अडचण येणार नाही. आपण एक उदाहरण घेतलं होतं की बाबा AB बरोबर 8 सेंटीमीटर, BC बरोबर 6 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC काढला होता आपण 1/2 गुणिले 6 गुणिला 8 1/2 गुणिला 48 1/2 गुणिला 48 बरोबर 24 सेंटीमीटरचा स्क्वेअर. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. हा टॉपिक काल आपण बघितला होता. आलं लक्षात? रिवाइज झालं. आता चलायचं आपल्या आजच्या टॉपिककडे. तर आज आपण सर्वात सुरुवातीला बघणार आहोत चौरसाचे क्षेत्रफळ. काय बघणार आहोत? चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ. विद्यार्थी मित्रांनो, चौरसाचे क्षेत्रफळ बघत असताना सर्वात महत्त्वाचं आपल्याला या नावावरून काय लक्षात येते? चौरसाचे क्षेत्रफळ. तर चौरस म्हणजे काय हे सर्वात पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल. चौरस याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येते की ज्याच्या चारही बाजू समान आहे. ज्याच्या चारही बाजू समान आहे. आणि चौकोन असल्यामुळे त्याला 4 कोन असणार, 4 बाजू असणार. आणि दुसरं वैशिष्ट्य काय आहे चौरसाचं? त्याचा प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो. किती अंशाचा असतो? 90 अंशाचा. A B C D. कुठली आकृती काढली की त्याला नाव देणं गरजेचं असते. A B C D. आता चारही बाजू काय आहेत? समान आहेत. चारही कोन किती अंशाचे आहेत? 90 अंशाचे. अँगल A, अँगल B, अँगल C, अँगल D इक्वल्स टू 90 डिग्री. आणि AB बरोबर BC बरोबर CD बरोबर ED.
या चारही बाजू काय आहेत समान. याच्यावरून आपल्याला लक्षात आलं चौरसाचे काय हे असतात ते वैशिष्ट्ये. तर आपण बघणार आहोत चौरसाचे क्षेत्रफळ. त्याच्यासाठी आपल्याला चौरस जाणून घेणं गरजेचं होतं. आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं एकदा सूत्र बघून घेऊ आपण. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. आता आपण इथे बघू. एक हा समजा आपल्याजवळ चौरस दिलेला आहे. ए बी सी डी. आता याची बाजू घेतली आपण 8 सेंटीमीटर. किती घेतली 8 सेंटीमीटर. मग आता आपल्याला माहिती आहे चौरसाचे चारही बाजू सारखे असतात. मग आपण काय करू शकतो चारही बाजूंना मापे देऊ शकतो. इथे सुद्धा किती 8 सेंटीमीटर. इथे किती 8 सेंटीमीटर. इथे किती 8 सेंटीमीटर. मग आपल्याकडे चौरसाच्या चारही बाजू आल्या. मग आपल्याला या 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचं काय करायचंय क्षेत्रफळ. मग आता चौरसाचे क्षेत्रफळ मग क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी याचं काय करायचंय आपल्याला एरिया. याचं काय करायचं आपल्याला क्षेत्रफळ बरोबर काय घेतला आपण बाजूचा वर्ग. आता बाजू कुठली घ्यायची एडी घ्यायची बीसी घ्यायची डीसी घ्यायची की एबी घ्यायची. तर कुठलीही बाजू घेतली तरी सारखंच राहील कारण की आपण बघितलेले चौरसाची चारही बाजू समान असतात. मग इथं बाजू घेऊ आपण एबी चा वर्ग. आता एबी ची किंमत किती आहे एबी बरोबर 8 सेंटीमीटर. मग 8 चा वर्ग 8 64 सेंटीमीटरचा स्क्वेअर. आणि खाली पुन्हा लिहून घ्यायचं एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी बरोबर 64 सेंटीमीटरचा वर्ग. आलं लक्षात. आपण चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढलं. आता याच्यावरचं एखादं उदाहरण बघून घेऊ. कुठल्याही सूत्रावरचं जर आपण उदाहरण बघितलं त्याची प्रॅक्टिस केली तर आपल्याला पेपरमध्ये सोपं जातं जेणेकरून आपले मार्क आपल्याला वाढीस मिळतात. आता आपल्याजवळ दिलेलं आहे एक चौरस पी क्यू आर एस मध्ये एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस हा काय दिलेला आपल्याजवळ 144 सेंटीमीटरचा स्क्वेअर. तर काय करायचंय चौरसाच्या बाजूची मापे काढा. आता आपल्याकडे क्वेश्चन दिलेला आहे चौरस PQRS मध्ये PQRS चं क्षेत्रफळ किती आहे 144 सेंटीमीटरचा स्क्वेअर. तर चौरसाच्या बाजूंची मापे काढायची सांगितलेली आहेत. आता इथे बघा आपण त्रिकोणामध्ये कसं बघितलं होतं सुरुवातीला बाजू दिलेल्या होत्या मग आपल्याला क्षेत्रफळ काढायला लावलं. मग त्यांनी काय केलं आपल्याला क्षेत्रफळ दिलं आणि बाजू काढायला लावल्या. तसंच इथे आहे आपल्याजवळ क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि आपल्याला बाजू काढायला सांगत आहेत. मग आपल्याजवळ दिलेला डाटा आपण काय करायचं लिहून घ्यायची. दिलेली माहिती. आता दिलेली माहिती गिवन डाटा काय आपल्याजवळ एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS ची आपल्याजवळ काय दिलेलं आहे 144 सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे. आणि आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे बाजू बरोबर क्वेश्चन मार्क. आता इथे बाजू काय काय येऊ शकतात आपल्याजवळ PQ बरोबर QR बरोबर RS बरोबर PS बरोबर क्वेश्चन मार्क. आता इतक्या बाजू आपल्याला काढायचे तर चिंता नका घेऊ. इतक्या बाजूंची एका बाजूचं माप काढलं म्हणजे आपल्याला सगळ्या बाजूचं माप मिळणारच आहे. याच्यावरून एक चौकोन इथे कन्स्ट्रक्ट करून घ्या. चौकोन PQRS पण आपल्याला सांगताना काय सांगितलेलं आहे त्यांनी की हा काय आहे चौरस. मग चौरस असल्यामुळे त्याच्या सर्व बाजू काय आहेत
सारख्या. प्रत्येक कोण काय आहे 90 अंश. इक्विव्हॅलेंस म्हणजे आपल्याला बाजू विचारलेला आहे. याचा एरिया काय दिलेला आहे आपल्याला, याचा हा जो एरिया आहे हा एरिया दिलेला आहे आपल्याजवळ 144 सेंटीमीटरचा स्क्वेअर. तर चला सूत्र माहित आहे आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळाचं. मनातल्या मनात आठवायचं. आपण काय काय क्षेत्रफळाचे सूत्र बघितलेले आहे. त्रिकोणाचं काय होते 1/2 गुणिला बाजू गुणिला पाया गुणिला उंची. आता इथं काय बघायचं आहे आपल्याला, चौरसाच्या क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. इथे किती दिलेला आहे 144 बरोबर बाजू कुठली घेऊ आपण, एक घेऊ ना PQ चा वर्ग. मग PQ बरोबर वर्ग मुळात 144. आपण जेव्हा सुरुवातीला संख्या व संख्या प्रकार बघितला होता तेव्हा आपण काय बघितलं होतं, किंवा एखादी जर संख्या आपल्याला दिलेली असेल त्याचं वर्गमूळ काढायचं तर मग कसं काढायचं काय काढायचं हे बघितलं होतं. मग 144 कशाचा वर्ग आहे मी तुम्हाला पाठ करून घेतला होता. सांगा 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100, 11 चा वर्ग 120, 21, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 196, 15 चा वर्ग 225. अरे 144 जवळ होऊन गेलं ना आपलं. मग 144 कशाचा वर्ग होता 12 चा एक्झॅक्टली. मग 12. पण मग वर्गमूळातून बाहेर निघणारी संख्या नेहमी धनच असते का, ही असते प्लस मायनस 12. पण आपल्याला काय काढायचंय PQ ची काय काढायची आपल्याला लांबी. पण लांबी कधी आपल्याजवळ निगेशन मध्ये असते का, नाही. म्हणून आपण बाजू काय घेणार नेहमी धन 12. मग धन लिहायची गरज आहे का, नाही. ऋण असती तर लिहिली असती. PQ बरोबर 12 सेंटीमीटर. मग आपल्याला PQ ची व्हॅल्यू किती आहे 12 सेंटीमीटर. मग QR किती असेल 12 सेंटीमीटर. RS किती असेल 12 सेंटीमीटर. आणि PS किती असेल 12 सेंटीमीटर. निघाला आपल्याला चारही बाजू चौरसाच्या. याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, चौरसाचं क्षेत्रफळ तर येतच पण महत्वाचं काय आहे वर्ग. किमान प्रत्येकाचे 25 या संख्येपर्यंत वर्ग तरी पाठ असले पाहिजे. आता तुम्ही काय करायचं, एक चार्ट बनवायचा, त्याच्यामध्ये वर्ग लिहायचे 1 ते 25 पर्यंत आणि तो कुठे लावायचा आहे तुमच्या रूम मध्ये, जेणेकरून तुम्ही येता जाता त्या चार्टकडे बघसाल आणि तुमचे वर्ग पाठ होतील. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ जे ना हे बाजूचा वर्ग आहे. परीक्षेमध्ये जर तुम्हाला आलं तर वेळेवर तुम्हाला जर नाही काढता आला तर मग वर्ग काढण्याची पद्धत सोपी आहे. त्याच संख्येला जर गुणलं तर वर्ग येतो. पण जर वर्गमूळ काढायचं म्हटलं तर मग तुमची अडचण येणार नाही का. त्याच्यासाठी वर्ग हा पाठ असताना त्याचं वर्गमूळ सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे. आता आपण इथे काय बघू, आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ आयत म्हणजे काय रे, आयताचे क्षेत्रफळ आपल्याला बघायचं आहे. तर आयत या शब्दावरून आपल्याला काय माहिती आहे, आयत हा कशाचा प्रकार आहे चौकोनाचा. ABCD हा आयत राहील का, हा आपण नुकताच बघितला. हा काय आहे चौरस. आयात बघत असताना आपण बघितलं होतं की आयताच्या दोन बाजू समान असतात. कुठलच्या समोरासमोर. BCD AB आणि BC ह्या एकमेकांच्या समांतर, AD आणि BC ह्या एकमेकांच्या सारख्या.
पण आयतामधला प्रत्येक कोन हा काय असतो, काटकोन. काय असतो, काटकोन 90 अंश. मग आयतामधला प्रत्येक कोन अँगल ए बरोबर अँगल बी बरोबर अँगल सी बरोबर अँगल डी बरोबर 90 अंश. आयताच्या प्रत्येक कोनाचं माप किती असतो, 90 अंश. आणि बाजू ए बी बरोबर बाजू बी सी आणि ए डी बरोबर बाजू बी सी. आलं लक्षात. आयत बघताना आपण काय बघितलं होतं वैशिष्ट्यामध्ये, त्याचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो आणि समोरासमोरील बाजू ह्या सारख्या असतात. आपल्याला आज काय बघायचं आहे, आयताचं क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. आता आपण एक इथे करून घेऊ. ई क्यू आर एस. आता याच्यातली लांबी काय येईल, ई क्यू. लांबी काय येईल, ई क्यू. लांबी बरोबर ई क्यू. आणि रुंदी काय येईल, क्यू आर. रुंदी काय येईल, क्यू आर. मग आपलं आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, लांबी गुणिला रुंदी. मग लांबी काय घेतली आपण, पी क्यू. आणि रुंदी काय घेतली, क्यू आर. पी क्यू गुणिला क्यू आर. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस. याचं काय सूत्र मग, पी क्यू गुणिला क्यू आर. आता आपण चौरसाचं क्षेत्रफळ बघितलं होतं, तेव्हा प्रत्येकाची लांबी काय असते, सारखी असते. मग पी क्यू आणि क्यू आर काय असते, समांतर असते. मग तिथं काय घेतलं होतं आपण, पी क्यू इंटू पी क्यू बरोबर पी क्यूचा वर्ग. मग त्याच्यावरून काय आलं होतं, ते बाजूचा वर्ग. मग इथे काय आलं, लांबी गुणिला रुंदी. म्हणजे आयताच्या क्षेत्रफळावरून आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढता येतं. आता आपल्याजवळ एक उदाहरण आहे. गेल्या वर्षी 4 मार्कासाठी हा क्वेश्चन आला होता. चौकोन ए बी सी डी मध्ये ए बी बरोबर 15 सेंटीमीटर आणि ए डी बरोबर 6 सेंटीमीटर. तर चौकोन ए बी सी डी चे क्षेत्रफळ काढा. आपल्याजवळ दिलेला डाटा काय काय आहे, तो लिहून घ्यायचा आहे. दिलेली माहिती. दिलेली माहिती. आता आपल्याकडे काय आहे, ए बी बरोबर किती आहे, 15 सेंटीमीटर. आणि आपल्याकडे एडी किती आहे, 6 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं आहे, आयताचं क्षेत्रफळ. ए बी सी डी 15 सेंटीमीटर आणि हे किती आहे, 6 सेंटीमीटर. आयताचं काय करायचं आपल्याला, क्षेत्रफळ. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी बरोबर लांबी गुणिला रुंदी.
लांबी किती आहे 15 सेंटीमीटर गुणिला 6 सेंटीमीटर 15 सक 90 सेंटीमीटरचा स्क्वेअर ए बी सी डी 90 सेंटीमीटरचा स्क्वेअर आलं लक्षात. तर या आयताचं क्षेत्रफळ किती आहे 90. तर आपल्याला याच्यावरून काय लक्षात आलं, आज आपण काय काय बघितलं क्षेत्रफळामध्ये त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची काय घेतली आपण रिव्हिजन. त्याच्यानंतर आपण काय बघितलं चौरसाचं क्षेत्रफळ. चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढलं होतं आपण बाजूचा वर्ग आणि त्याच्यानंतर घेतलं आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिला रुंदी. याच्यानंतरचा भाग आपण उद्याला पाहू.